नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हाला भेटतोय आणि जसं मी आधी बोललो होतो तुमच्याशी की मी सुरू केलं होतं चॅनल फिल्म्ससाठी, पण फिल्म्स होत राहतील. नवीन जॉब जॉइन केल्यामुळे आणि ते टायमिंग मिसमॅच होतंय, जमत नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी येत आहेत. तर तिथे थोडंसं प्लॅनिंग लागतं आणि त्यासाठी मग मी विचार केला जेव्हा मला ती म्हणजे तसा वेळ असेल तर मी त्या छोट्या डॉक्युमेंटरीज, मिनी डॉक्युमेंटरीज करेनच. पण त्या दरम्यान मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, प्रवास करतो, लोकांना भेटतो. तर ॲज अ डिझायनर म्हणून, ॲज अ आर्टिस्ट म्हणून, ॲज अ ट्रॅव्हलर मला ते सगळंसुद्धा तुमच्याशी शेअर करायला आवडेल. आणि हा माझा पहिला प्रवास झाला आत्ताच, तर तो तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. माझ्या चुलत बहिणीचं लग्न होतं सावंतवाडीला. आणि मला का करावंसं वाटलं, कारण एकतर ते गावी होतं आणि मजा असते गावातल्या लग्नांमध्ये. मला स्वतःला ते आवडतं. तर तिथली हळद, तिथलं लग्न, अ, तर ते सगळं मला शूट करावंसं वाटलं आणि तो व्हिडिओ मी आज तुमच्याकडे घेऊन येतोय. छोटा व्हिडिओ असेल कारण 2 दिवसाचाच प्रवास होता. शॉर्ट ट्रॅव्हल होतं. सॅटर्डेला सकाळी आम्ही निघालो आणि संडेला रात्री पुन्हा आलो. 500 किलोमीटरचा एकूण प्रवास होता. ट्रेनने जाऊन ट्रेनने आलो. तर आय होप तुम्हाला हे आवडेल. तर मी हा व्हिडिओ शूट करतोय कारण जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मला ते व्लॉगिंग करताना मोबाईल आणि बोलता आलं नाही शूट करताना, कारण स्पीकर चालू होते, आवाज होता, बराचसा गोंधळ होता. तर म्हणून मी व्हिडिओ शूट केले आणि मग म्हटलं इथे तुमच्याशी आधी बोलीन आणि मग ते सारं फुटेज तुम्हाला दाखवेन, की कसं होतं ते सगळं आणि तो अनुभव कसा होता. साधारण 5:15च्या दरम्यान आम्ही पहाटे प्रवास चालू केला. 6, पावणे 6ची जनशताब्दी होती आणि स्टेशन घराजवळ आहे, जवळच आहे, त्याच्यामुळे फार त्रास नव्हता काही. सकाळचे प्रवास मला स्पेशली आवडतात, पहाटे उठून निघायचं. रस्त्यावर कोणी नव्हतं. सुनसान रस्ते होते आणि वेळेवर पोहोचलो आम्ही. ट्रेनही वेळेवरती आली आणि प्रवास आमचा सुरू झाला. विस्टाडोम चं तिकीट होतं आमचं, त्यामुळे मजा आली. स्पेशली मी ऑफिस करून चाललो होतो, त्याच्यामुळे आरामाची पण गरज होती आणि त्यामुळे जनशताब्दी खूप चांगली ट्रेन आहे, की तुम्हाला 6-7 तासामध्ये तुम्हाला पोहोचवते ती सावंतवाडीला आणि तुम्हाला आरामही करता येतो. माझी झोपही पूर्ण झाली. प्रवासादरम्यान जास्त व्हिडिओ शूट नाही झाले, कारण मला वाटतं 3-4 तास मलाही झोप लागली. पण साधारण ट्रेनचे हे व्हिज्युअल्स तुम्हाला आवडतील. स्टार्टिंग फ्रॉम मुंबई टू सावंतवाडी. फक्त विस्टाडोमची ग्लास जी आमच्यासाठी आली होती ती इतकी खास नव्हती. म्हणजे ही काळजी मला वाटतं घेतली पाहिजे त्या लोकांनी, की त्याचा पर्पजच हा आहे की तुम्हाला ते बाहेरचं व्हिज्युअल बघता यावं. पण त्या ग्लासवर इतक्या स्क्रॅचेस आणि इतकी खराब होती, की एका साईडने मला ते दिसत होतं, एका साईडने मला दिसत नव्हतं. सो काही शॉट्स मी डोअरमध्ये जाऊन घेतले. अ, छान होते. फायनली सावंतवाडीला पोहोचलो आणि सावंतवाडी स्टेशन ज्या पद्धतीने केलं आहे आता, ते सुद्धा खूप एस्थेटिकली, आर्टिस्टिकली खूप चांगलं आहे. छान डुडल आर्ट आहेत स्टेशनच्या बाहेर, ज्यावर सावंतवाडी शहराबद्दल आणि तिथल्या महत्त्वाचे जे प्लेसेस आहेत, जागा आहेत, त्या त्यांनी डुडल आर्ट थ्रू तिथे दाखवल्या आहेत. लाकडी खेळण्यांची दुकानं आहेत स्टेशनवर आणि तुम्हालाही आवडेल ते स्टेशन बघून. स्टेशनच्या बाहेर येऊन आम्हाला एक रिक्षावाले काका होते. मग त्यांना मी विचारलं, की तिथून माझं गाव पुन्हा एक साधारण 20 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे मग आम्ही रिक्षा केली. मला हे भयानक आणि प्रचंड आवडतो, कारण मध्ये एक घाट लागतो. छोटी-छोटी गावं लागतात आणि त्या गावांमधनं मस्त मजा असते. मी इथे एका वेगळ्या झोनमध्ये जातो गावी जाताना. मला नेहमी वाटतं, की मी मुंबईचा नाहीच आहे. मी तिथलाच आहे आणि मला आवडेल कायम तिथे राहायला. तर मी घरी आलो आहे, पण इथे प्रचंड आवाज आहे आणि गाणी वगैरे लावली आहेत, कारण लग्नाचा कार्यक्रम ऑलरेडी चालू झाला आहे. मी थोडा लांब आलो आहे आणि तिथे ॲक्च्युली उभं राहून शूट करणं आणि बोलणं शक्य नाही आहे. तर मी त्याचं जे काही रेकॉर्डिंग आहे ते मी दाखवेन.
पण आता पुण्यवचन आणि हळदीचा कार्यक्रम चालू होईल आणि मग त्याच्यानंतर उद्या लग्न आहे. बाबांनी अतिशय मेहनतीने गेली 10-20 वर्ष मग प्रचंड मेहनत करून आणि कोणाची मदत न घेता हे घर आणि ही सगळी बाग उभी केली आहे. तर तेही दाखवतो तुम्हाला काय आहे. घराच्या अंगणासमोरून खाली दिसणारी ही बाग, ही मागची पडवी जिथे चुलीवरती जेवण वगैरे केलं जातं, लाकडं ठेवली जातात किंवा इतर काही घरातल्या वस्तू. माझे बाबा आणि यांनीच हे सगळं सांभाळलं आहे. आईची मदत असते त्यांना नेहमी आणि ते दोघे तिथेच राहून हे सगळं करतात, बघतात, सांभाळतात. गावाला माझी इतरही काका, काकू आणि बाकी इतर घरं आहेत. त्यांची पण त्यांना नेहमी मदत होत असते या कामासाठी. हे समोर जे दिसतंय हे आमचं जुनं घर आहे. इथेच सगळ्या 5 फॅमिली राहत होत्या आणि आजूबाजूलाच आता जी मूळ घरं आहेत ती आजूबाजूलाच त्यांनी नवीन घरं बांधून ते लोकं तिथे सेटल आहेत. समोर फुलझाडं लावली आहेत घराच्या आणि खालच्या साईडला मगाशी तुम्हाला जी दाखवली ती बाग आहे. आणि हे देवघर. आमच्या घरातले सगळे जे कार्यक्रम आहेत, धार्मिक कार्यक्रम असतील, सण समारंभ, ते या देवघरात होतात आणि 5-6 कुटुंब जी काही आहेत आजूबाजूला ती सगळी एकत्र येतात, एकत्र जेवतात आणि तो कार्यक्रम साजरा करतात. घराची मागची बाजू आणि तुम्हाला दाखवतो मी इथे मी का चाललो ते. ही चूल पाणी गरम करण्यासाठी बाबा वापर करतात त्याचा. आणि या इथे ना झाडं आहेत आणि इथे बघा मी तुम्हाला दाखवतोय की फणस लागलेत. हे आहे फणसाचं झाड. खूप वर्षांनी मी म्हणजे या सीझनमध्ये आलो आणि मला मजा वाटली ते फणस बघून. खूप सहसा या सीझनमध्ये येणं होत नाहीत. कैऱ्या लागल्यात, आंबे लागलेत. आपल्या बागेतला आंबा. हे बाबांनी त्यांच्या नातवंडांना मिळावं म्हणून लावलेली छोटी मोठी फळं आहेत. म्हणजे 3-4 आंब्याची झाडं लावली आहेत. नारळ आहे, सुपारी आहे, फणस आहे. आणि आता हळदीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी, त्याच्यामुळे ते सगळं प्रिपरेशन चालू आहे. हे माझा भाऊ आहे हा, चिंटू, दिनेश. गावामध्ये अजून एक खूप छान प्रकार असतो की गावातली सगळी माणसं एकत्र येतात आणि सगळी कामं करतात. हे समोर जे घर आहे तिथेच लग्न आहे. माझं स्वतःचं घर इतकं मोठं आहे की जवळपास घरातलीच माणसं एकत्र आली तर 50-60 माणसं होतील. म्हणजे जवळपास एक गाव होईल इतकी माणसं घरात आहेत. लग्न घर जिथे लग्न आहे माझ्या बहिणीचं, त्यांचं घर. थोडीशी झोप घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्हाला देवळात जायचं होतं. मी कधीही गावी गेल्यावरती सगळ्यात पहिलं माझं काम असतं ते म्हणजे रवळनाथाच्या देवळात जाणं आणि दर्शन घेणं. मी खूप देवदेव करतो अशातला भाग नाही आहे, पण ते देऊळ खूप प्रसन्न वाटतं. श्रद्धा ठेवावीशी वाटते. थोडंसं शांत होऊन जातं मन. तर त्यामुळे मी देवळात जातो. निगेटिव्हिटी, वाईब्स तुम्ही जे काय म्हणाल तर ते तिथे थोडंसं कमी होतं. थोडी पॉझिटिव्हिटी मिळते. तिथल्या वातावरणामुळे असेल, तिथल्या एकंदरीत जे काय आहे त्याच्यामुळे असेल, पण आय फील गुड. देवळाच्या आजूबाजूचा परिसर, छोटी छोटी दुकानं, रिक्षा स्टँड, बस स्टँड आणि तिथेच माझ्या अजून एका आत्तेभावाचं दुकान आहे. तिथून आम्ही देवासाठी जी काही पूजा सामग्री असते, नारळ, केळी, 5 केळी, विडा पानाचा, ते सगळं आम्ही याच्याकडनं घेतो. देवळाचा हा परिसर आहे. द्रविडियन पद्धतीने बांधलेलं देऊळ आहे. एक महत्त्वाचं जे आपण कोकणात सगळीकडेच बघतो, एक मोठं मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला छोटी मंदिरच असतात. कोकणात महत्त्वाचे जे जागृत रवळनाथाची देवस्थानं आहेत
अशी 3 देवस्थानं आहेत आणि त्या 3 देवस्थानामधलं एक देवस्थान हे आहे जे माझ्या गावी आहे. गावाचं नाव आहे ओटवणे आणि तिथलं हे देऊळ आहे रवळनाथाचं. थोडासा आराम केल्यावरती देवळात जाऊन आलो आणि रेस्ट घेऊन मग पुढे हळदीचा कार्यक्रम चालू झाला. याच्या पुढे मला तिथे काही बोलता नाही आलं. मी याच्यापुढे फक्त हळदीचा जो काही कार्यक्रम होता त्यातले काही शॉट्स होते, त्यातले काही ते त्यांचं जे छान मजा चालली होती ते शूट केलं. ते मी तुम्हाला दाखवतो की काय काय होतं, काय काय त्यांच्या मला आवडणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अ, हळदीच्या कार्यक्रमाला आणि लग्नाच्या कार्यक्रमाला तिथल्या ज्या जाणकार किंवा जुन्या बायका आहेत, मावशी, आत्या, काकू, आजी, तर ते लोकं गाणं म्हणतात. जेव्हा ती हळद लावली जाते मुलीला किंवा इव्हन मुलालासुद्धा. तर ती गाणी अतिशय सुंदर असतात. रात्री हळदीचा कार्यक्रम साधारण फार उशिरा संपला. मी तितका वेळ जागलो नाही कारण मी प्रवास करून आलो होतो. त्यात आधी ऑफिस होतं तर मी लवकर झोपलो. 12-12:30ला झोपलो असेल. सकाळी लग्नही होतं आणि मग सकाळी उठल्यावरती म्हणजे घरात ऑब्व्हियसली सगळी लगबग सुरू झाली होती लग्नाची. प्रत्येकजण छान तयार वगैरे झालेला. बायका वगैरे पण निघालेल्या. मीही पटकन आवरलं आणि आम्ही निघालो तिथून. लग्नाची बस होती त्यामुळे सगळेजण खाली आमचा जो रस्ता आहे मेन गावातला जिथे बस लागते तिथे सर्वजणच खाली चालत निघाले आणि माझे एक काका आहेत त्यांची गाडी होती तर मी त्या गाडीतनं निघालो. हे सगळे माझे घरातलेच नातेवाईक आहेत, कोणी बाहेरची माणसं नाहीत. नवरी मुलीसाठी वेगळी गाडी होती, ती त्यात बसून निघाली आणि बाकी सगळी मंडळी जी आहेत ती बसने निघाली आणि आम्ही फायनली तिथे पोचलो ज्या गावात लग्न होतं, नवऱ्या मुलाचं गाव. आणि इथून मग त्यांच्या सगळ्या ज्या विधी होत्या त्या सुरू झाल्या. बाजूच्याच घराच्या अंगणात लग्न केलं जातं. आजूबाजूची गावातली सगळी मंडळी मदत करतात. नवरा मुलगा वरातीत ढोल ताशांमध्ये येतो. शिरशिंगे नावाचं गाव आहे आणि त्या गावात लग्न होतं. लग्न म्हणजे आपण ज्याला मुहूर्त म्हणतो तर त्या मुहूर्त होईपर्यंत आणि अक्षता पडेपर्यंत मी थांबलो होतो लग्नामध्ये. लग्नातली लगबग वगैरे सगळी बघितली कारण माझी लगेच ट्रेन होती त्याच दिवशी आणि गाव बरंच लांब होतं स्टेशनपासून. तर अक्षता पडल्याच काही वेळात मला तिथून निघावं लागलं. हे साधारण अर्धा तास आधी आम्ही सावंतवाडी स्टेशनला पुन्हा पोहोचलो. गर्दी होती ट्रेनला बरीच. ऑफकोर्स सगळे रिझर्वेशनचेच होते. पुन्हा मुंबईला जायचं आणि त्या रॅट रेसमध्ये चालू करायची आपली कामं. यात काही फार आनंद नसतो. त्यामुळे ते एक्सप्रेशन चेहऱ्यावरही दिसतात पुन्हा जाताना. आणि बस छोटासा प्रवास होता.
छान वाटलं, फ्रेश झालो आणि पुन्हा घरी आलो. हा सगळा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. फार जास्ती डिटेल शूट नाही करता आलं मला. पण मला जसं जमेल, जे काही जमेल ते मी करतच राहीन आणि तुमच्यापुढे आणीन. याच्या पुढचा व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येईन तुमच्यापुढे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओही आवडला असेल. असे व्हिडिओ अजून तुम्हाला हवे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. बाय बाय.